चला तर मंडळी, बेसनचा ढोकळा, सुजीचा ढोकळा खूप पाहिला असेल आणि खाल्लासुद्धा असेल आणि बनवलासुद्धा असेल. तर असाच आज आपण एकदम इन्स्टंट ढोकळा बनवणार आहे. व्हाईट ढोकळा खायला खूप टेस्टी आहे आणि बनवायला एकदम सोपं आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी माझ्या बघत राहा. AIK चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका. अशाच झणझणीत चमचमीत माझ्या रेसिपी बघत राहा. तर चला, आज आपण एकदम इन्स्टंट ढोकळा बनवणार आहे. त्याच्यासाठी जास्त काही लागणार नाही आपल्याला. चला तर मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. इथे जर पीठ नसेल तर तुम्ही इथे तांदूळ मिक्सीमधून काढून घेऊ शकता आणि चाळूनसुद्धा बारीक असं आपल्याला एकदम फाईन पेस्ट लागेल. तर मी इथे मेजरिंगसाठी मी घेतलेलं आता 1 कप. याच्यामध्ये आहे 250 ग्राम तांदळाचं पीठ. इथे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर मी इथे 250 ग्रामच घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, तर तुम्ही पाहू शकता. तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दही. दही रूम टेम्परेचरचंच पाहिजेत आपल्याला. तर हे घालायचं आहे. इथे क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही. आणि मी इथे 2-3 बारीक कुटलेल्या हिरव्या मिरच्या आहे, ते मी टाकणार आहे. आपल्याला व्हाईट ढोकळा तयार करायचा आहे. तर इथे मी आल्याचा तुकडा घेणार आहे अर्धा, त्याला मी कुटून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. इथे मसाले कमी जास्त करू शकता तुम्ही आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. तर मी घेतलेला आहे अर्धा टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून घालायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर. तर आता इनोचा वापर करणार नाही आपण. पाणी घालून थोडं थोडं याला बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त असं आपल्याला व्हाईट ढोकळा तयार करायचा आहे. आपण पिवळा बेसनचा ढोकळा पाहिलेलाच आहे. हे बघा, छान मस्त 2 मिनटात बॅटर सर्व एकजीव झालेलं आहे. तर आता याला आपल्याला 25 मिनटं या 20 मिनटं असंच मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून मस्त असा तांदळाचं पीठ जे आहे फुलल्या जाते. तर आपण इथे तांदूळ किंवा भिजवलेले तांदूळ, डाळ काहीच घातलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला 15 ते 20 मिनिट इथं भिजत घालायचं आहे. इन्स्टंट ढोकळा बनवणार आहे आपण. जर तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही ओव्हरनाईट करू शकता ही प्रोसिजर. तर चला, आपण दुसरी प्रोसिजर चटणी वगैरे बनवून घेऊ ढोकळ्यांसाठी. चला तर मग आता सर्वात पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ. गॅसला आपण स्लोच ठेवायचं आहे. मी एक छोटा पॅन घेतलेला आहे. याच्यामध्ये मी थोडे नारळाचे तुकडे घालणार आहे, पाहू शकता तुम्ही. तर आपण इथे नारळ आणि मुंगफलीच्या दाण्याची चटणी बनवणार आहे. तर आपण याला थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत थोडंसं फिरून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता 2 मिनटं झालेले आहे. मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. त्याला जास्त भाजून घ्यायचे नाही. तर आता गॅस बंद करणार आहे मी आणि याला काढून घ्यायचे आहे. तर मी याच पॅनमध्ये मस्त असे आपले मुंगफलीचे दाणे ॲड केलेले पाहू शकता तुम्ही. तुमची क्वांटिटी इथे कमी जास्त मुंगफलीच्या दाण्यांची करू शकता. तर इथे मी कमी गॅसवरच याला भाजून घेणार आहे, मस्त असे कुरकुरीत. त्याच्यामुळं मस्त अशी साल निघत आहे, पाहू शकता. आणि गॅस मी बंद केलेला आहे आणि पाहू शकता याला न लगडताच कसे मस्त असे साल निघत आहे. तर मी पूर्ण याची साल काढून तुम्हाला दाखवते. याची आपल्याला चटणी बनवायची आहे. तर चला मग. हे बघा, मस्त अशी फटाफट मी साल काढून घेतलेली आहे. इथे एक मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला. आणि जे आपण नारळाचे बारीक काप केलेले आहे ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचे आहे. आणि इथे थोडासा मी 1 मुठ्ठी कोथिंबीर घालणार आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. आणि दही घालायची आहे आपल्याला. दहीचा वापर इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे पूर्ण दहीनं तुम्ही इथे पावडर बनवू शकता. तर मी इथे पाणी घालणार आहे त्याच कपामध्ये ज्याच्यामध्ये दही होतं. अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि याला मस्त असा फाईन पेस्ट तयार करायचा आहे आपल्याला. तर चला, मी तुम्हाला दाखवते फटाफट. हे बघा, छान मस्त फाईन पेस्ट केलेला आहे आपण, पाहू शकता तुम्ही. जाडसर नाही आहे, एकदम मस्त असा चिकना आपण याला पेस्ट तयार केलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, छान. जास्त इथं आपण पातळही नाही केलेला आणि जास्त घट्टही नाही. तर याच्यासाठी मी तडका लावणार आहे. याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आपल्याला. तर मी तडका तयार केलेला आहे. इथे 2 चम्मच मी ऑइल घातलेलं आहे. जिरा आणि मोहरी सोबतच ॲड केलेली आहे. थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आहे आपल्याला इथे. आणि इथे मी हिरव्या मिरच्याचाच वापर करत आहे, त्याच्यामुळे मस्त असा ग्रीन आपले मस्त चटणी तयार होते. इथे लाल मिरच्याचा वापर करू शकता. तर मी इथे थोडासा कोथिंबीरसुद्धा घातलेला आहे आणि याला फिरून घ्यायचं आहे. हे बघा, छान मस्त जबरदस्त आजची चटणी तयार झालेली आहे आपली, पाहू शकता. कलर किती छान दिसत आहे, खायला खूप टेस्टी लागते. नक्की बनवून बघा अशी चटणी तुम्ही. तर इथे साखरही टाकू शकता तुम्ही चटणीमध्ये. तर आपलं बॅटर आता 25 मिनटं झालेले आहे. मस्त
असा फुलल्या गेलेला आहे. बघू शकता इथे आपण दहीचा वापर केलेला आहे आणि बेकिंग पावडरचा, जे आपण केक वगैरे बनवतो तो. बेकिंग सोडा नाही टाकायचा आपल्याला, बेकिंग पावडरचा यूज करायचा आहे. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे केक टीन. इथे प्लेटसुद्धा घेऊ शकता तुम्ही. तर कोणतीही प्लेट ज्याच्यामध्ये बर्फी वगैरे जमते तशी. तर मी ते ऑइल लावून घेतलेलं आहे आणि बॅटर टाकायचं आहे. तर बघू शकता बॅटर आपलं जास्त थिकही नाही, जास्त पातळही नाही, मीडियम आहे. जसं आपण ढोकळ्यासाठी नेहमी बनवतो बॅटर तशाच पद्धतीचं हे बॅटर बनवायचं आहे आपल्याला. तर हे बघा, तर मी एका बाजूला मस्त एका लोह्याच्या कढईमध्ये पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. बॉईल होत आहे, आपल्याला स्टीम करायचं आहे याला. तर याला टॅप करायचं नाही, टॅप केल्यामुळं कसा जाळीदार ढोकळा बनत नाही. त्याच्यामुळं हे स्टीप लक्षात ठेवा नेहमी की आपल्याला टॅप करायचं नाही. टॅप केल्यामुळं काय होते की आपली जाळीदार कोणतीही आपण पदार्थ बनवतो तो परफेक्ट बनत नाही. तर इथे मी थोडासा कोथिंबीर घालत आहे. बघू शकता मस्त छान व्हाईट आणि ग्रीन कलर असा कॉम्बिनेशन मस्त जबरदस्त बनतो. तर चला आपल्याला एका कढईमध्ये ठेवायचं आहे. तर हे बघा, मी लोह्याची कढईचा वापर करते नेहमी बेकिंगसाठी. तर इथे मी अर्धा गिलास पाणी घातलेलं आहे, एक रिंग ठेवलेली आहे. इथे प्लेटसुद्धा वाटीसुद्धा ठेवू शकता तुम्ही. जर जाळी नसेल तुम्हाला तर इथं तर तुम्ही कोणतंही भांडी इथं मधामध्ये वापर करू शकता. तर इथे मी मस्त असा आपला केक टीन ठेवलेला आहे ढोकळ्याचा आणि याला 15 मिनटं आपल्याला असंच बेक करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. मधामध्ये एक वेळासुद्धा चेक करायचं नाही. जेव्हा आपल्याला ढोकळा फुलतो ना, केक फुलतो, त्यावेळेस काय होतं ना, खाली बसून जातो. आपण मधामध्ये त्याला चेक करून पाहतो. तर आपल्याला याला 15 मिनटं चेक करायचं नाही. 15 मिनटं मोजून झाल्यानंतरच आपण याला हलकंसं पाहायचं आहे. जर आपल्याला वाटलं आपला परफेक्ट ढोकळा बनलेला आहे तर गॅस बंद करायचा आहे, नाहीतर आपण 2-3 मिनटं त्याला गॅसवरच असंच कमी गॅसवर ठेवायचं आहे. तर चला 15 मिनटं असंच झाकून ठेवू. 15 मिनटानंतर बघू की आपला ढोकळा बनला की नाही. तर चला 15 मिनटं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला झाकण काढायचं आहे. परफेक्ट असा आपला जबरदस्त आजचा राईस पावडरचा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही किनारे पाहू शकता, खुलल्या गेलेले आहेत आणि मस्त असा शिजला गेलेला आहे. चाकू क्लीन आलेला आहे. तर बघू शकता आता याला थंड करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवते की मस्त असा आजचा ढोकळा आपला परफेक्ट झालेला आहे. बघू शकता तुम्ही, किनारे सुटल्या गेलेले आहे. तर आता तडका तयार करायचा आहे आपल्याला फटाफट. तर चला, तडक्यासाठी आपल्याला तेच पॅन घ्यायचं आहे. याच्यामध्ये जिरा मोहरी सोबतच टाकून घ्यायची आहे फटाफट. तर मी अर्धा टीस्पून घेतलेली आहे, हे ॲड करून घेऊ. तर इथे क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही. नेहमी सांगते तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही मसाले यूज करू शकता. तर इथे मी ग्रीन हिरवी मिरची घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर इथे लाल पावडर किंवा लाल मिरची यूज करू शकता. तर मला असे आवडते एकदम ग्रीन. मी थोडं कोथिंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि साखर घातलेली आहे 2 टीस्पून. साखरेमुळे मस्त असा टेस्ट येतो. आणि पाणी अर्धा कप घातलेलं आहे आणि याला उकळी आल्यानंतर आपण मस्त आपल्या ढोकळ्याच्या वर टाकायचं आहे. तर चला, ढोकळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे बघा, छान मस्त थंडा झालेला होता पहिल्यांदाच. टॅप करायची गरज नाही आहे. बघू शकता मस्त असा जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे. बघू शकता कुठंच असा तुटल्या गेलेला नाही, एकदम मस्त जबरदस्त. जसं आपण बेसन सुजीचा बनवतो तशाच पद्धतीचा तुम्हाला नक्की आवडेल असा ढोकळा खायला आणि बनवायला सुद्धा नक्की बनवून बघा तुम्ही. जर बेसन किंवा सुजी नसेल तर कधी ढोकळा आपण राईसचा सुद्धा बनवू शकतो. तर तुम्हाला दिसत असेल की किती जबरदस्त कलर दिसत आहे. तर याला मनाप्रमाणे कट लावू शकता तुम्ही. तर मी बर्फीसारखा कट लावणार आहे याला. तुम्ही इथे सँडविचचा बी आकार देऊ शकता. तर हे बघा, मस्त असा एकदम सॉफ्ट झालेला आहे आजचा ढोकळा. फटाफट असे एकदम कट लावल्या जात आहे, कुठंच असा क्रॅक वगैरे झालेला नाही. मी तुम्हाला एक काढून दाखवते. खायला एकदम टेस्टी लागतो हा ढोकळा. बघू शकता तुम्ही, मस्त असा जबरदस्त जाळीचा एकदम स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. हे बघा, कलर एकदम आपण कोथिंबीर टाकला ना त्याच्यामुळं मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे आणि कलर खूप छान आलेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त जाळीदार ढोकळा झालेला आहे. एकदम सॉफ्ट ढोकळा आपण राईसचा बनवलेला आहे, पाहू शकता. एकदम मस्त झालेला आहे. नक्की बनवून बघा तुम्ही, एन्जॉय करा असाच बनवून. तर याच्यावर आपण जे तडका तयार केलेला आहे ते टाकून घेऊ.
एकदम मस्त अंदरपर्यंत सॉफ्ट होऊन जाते. खायला खूप टेस्टी लागतो. जसा आपला बेसनचा सुजीचा लागतो तसाच आपण तांदळाच्या पिठाचा सुद्धा ढोकळा अशाच पद्धतीचा खायला टेस्टी लागतो ना. नक्की एक वेळा घरी बनवून बघा तुम्ही, एन्जॉय करा. आणि हिरवी चटणी बनवलेली आहे आपण एकदम टेस्टी. तुम्ही इथे कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे ढोकळा खाऊ शकता. खूप छान लागतो खाण्याला. जर कोणती घरामध्ये चटणी जर नसेल तर तसाही हा ढोकळा खूप छान लागतो खायला. तर नक्की एक वेळा ही रेसिपी बनवून बघा आणि एन्जॉय करा. चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करणं विसरू नका बिलकुल. तर अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा, मेन म्हणजे खात राहा. तर भेटू अशा झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.